आयकॉन फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना 30 एप्रिल रोजी उपसभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये समाजसेविका आणि उद्योजिका शुभांगी नांदगावकर यांचा सुद्धा सन्मान करण्यात आलाय। आपल्या जीवनाच्या प्रवासाची आठवण करून शुभांगीताई भारावून गेल्या। त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रियंका सिंग यांनी। पाहूया। समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना आज भायखळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शुभांगीताई आहेत। ताई, काय सांगाल? पुरस्कार म्हणतात तर एक पोस्ट पावती भेटते, कशा भावनेत काय सांगाल? एक लक्षात घ्या की आज अंजली साखरे हे एक तिचं स्वतःचं आयकॉनिक फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशन व्हॅलेंटाईन फेम आयकॉन असा हा फाउंडेशनच्या तर्फे आज त्या माध्यमातून महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या काम करतात त्या क्षेत्रातल्या महिलांचा आज त्या सन्मान करणार आहेत। आणि हा माझा इथे सन्मान होणार आहे हे मला माहिती नव्हतं। त्यांनी 2 दिवसापूर्वी मला फोन केला की ताई, तुमच्याबद्दल आम्ही सगळ्यांकडून ऐकलेलं आणि तुम्ही काम करता, इंडस्ट्रीमध्ये काम करता, सामाजिक काम करता, संघटनेमध्ये काम करता, तर तुमच्या प्रति महिलांमध्ये जो आदर आहे तो आम्ही स्वतः जाऊन बघितला आहे, तर तुम्ही जर आमचा सन्मान स्वीकारला तर आम्हाला आनंद होईल, असं त्या अंजलीताईंचा मला फोन होता आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन मी आज इथे पोहोचले। ताई, मागचा प्रवेश बघितला आणि आत्ताचा प्रवेश बघितला, किती वेगळं वाटते? इथपर्यंत पोहोचायला किती संघर्ष झाला, काय सांगा त्याबद्दल? बघा, माझं लग्न ज्यावेळेस झालं तेव्हा मी नुकती ग्रॅज्युएट झालेली होती, BCom झालेलं होतं माझं। आणि व्यवसाय कसा सुरू करायचा, एक मी मराठमोळी महिला म्हणण्यापेक्षा मुलगी होती त्यावेळेस, आणि हे काम सुरू करत असताना शिक्षण तर झालं होतं, BCom झालेलं होतं, पण व्यवसाय कसा सुरू करायचा म्हणजे मला बँकेत खातं कसं उघडायचं हे सुद्धा माहिती नव्हतं। आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात जर करायची म्हटली तर तुम्हाला तुमचं आधार पॅन काढणे आहे, तुमचं खातं बँकेत उघडणे आहे, किंबहुना एखादा व्यवसाय जर तुम्ही सुरू करत असाल तर मी गावाकडून आलेली मुलगीशिवाय राहणं माझं वर्ध्याचं, मी तिथून इथे सासरी आली नाशिकला, आणि हे सगळा प्रवास माझा सगळा खडतडच होता। आणि ज्यावेळेस लग्न झालं तेव्हा नोकरी नव्हती, मिस्टरांना होती नोकरी, पण ती ही गव्हर्नमेंटची नव्हती, प्रायव्हेट, ते पण व्यवसाय करत होते, आणि कुठेतरी हातभार लागावा अशी माझी अपेक्षा होती, आणि त्या अपेक्षापोटी मी हे व्यवसाय सुरू करायला सुरुवात करत होते। पण अतिशय कठीण मला त्यावेळेस प्रसंगाला सामोरं जावं लागलं। तर आपण रणरागिणी आहात, आपण आंदोलन करतात, कसं बघता याकडे आणि कसं वळला तुम्ही या क्षेत्राकडे? विषय असा होता की छान मजेशीर प्रश्न विचारलास तू मला। मी शाळेतही होते तरी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही त्यावेळेस असायची आमची, तर त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये गेल्या 10व्या वर्गापासून म्हणजे वयाच्या 15-16व्या वर्षापासून त्याचं एक महिलांचं नेतृत्व करण्याचं मला त्यावेळेस भाग्य लाभलं। माझी आई एक जिल्हा परिषदेला शिक्षिका होतीच, आणि त्या माध्यमातून तिला आदर्श शिक्षिका व शिक्षिका पुरस्कार मिळाला। नंतर ती त्यांच्या बँकेच्या जिल्हा बँकेचं इलेक्शन लढली, त्याच्यामध्ये ती व्हाईस प्रेसिडेंट झाली, त्याच्यानंतर काही दिवस डायरेक्टर राहिली, आणि ह्या सगळा तिचा जो काही प्रवास आहे हा मी स्वतः डोळ्यांनी बघत होते, आणि ते बघत असल्यामुळे माझ्या ते कुठेतरी प्रेरणा जागृत झाली की आपण आईच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे आणि आपणही असंच काहीतरी केलं पाहिजे। तुमच्यासारखे असंख्य मुले ज्या गावातून मुंबईत येतात, शहराकडे वळतात, पण ते पुढे नाही येत, त्यांना भीती वाटते, त्या मुलींना तुम्ही पुढे येण्यासाठी कसं आवाहन करणार? कारण तुम्ही रोल मॉडेल आहात त्या मुलींसाठी, पण काय सांगाल? मी माझ्या सगळ्या महिलांना, किंबहुना जी आता युवती सेना ज्या तरुण मुली आहे, माझी त्यांना या तुमच्या माध्यमातून एकच विनंती असेल की घाबरू नका। आज तुम्हाला 50% आरक्षण हे मिळालेलं आहे, आणि आज गेल्या थोड्या दिवसातच तुम्हाला जेवढे पुरुष विधानसभा असेल, जिल्हा परिषदापासून ग्रामपंचायतपासून तर ते तुम्हाला लोकसभेपर्यंत जिथे सगळीकडे तुम्हाला 50% महिला दिसणार आहेत। आणि आज जर विचार केला तर महाराष्ट्राच्या राष्ट्रपतीपदसुद्धा आपल्या प्रतिभाताई पाटीलांनी भूषवलेलं आहे। आजही जर महामहिम जर म्हटल्या तर आपल्या मुर्मूताई आहेत, आज त्या तर किती स्ट्रगल करून आलेल्या। माझं या माध्यमातून त्या तरुण मुलींना एकच सांगणं असेल की तुम्ही त्यांचं अनुकरण करा की आज सर्वोच्च पदावर सुद्धा महिलांनी ते पदं भूषवलेली आहेत, तर तुम्ही नाही तिथपर्यंत पोचलात तर प्रयत्न तर करा। मी एका गावातून आलेली, इथे आल्यानंतर माझ्याकडे फक्त शिक्षण ही एकच शिदोरी होती, आणि त्या शिदोरीचा साथ घेऊन मी आज नाशिकसारख्या ठिकाणी इंडस्ट्रियलिस्ट झाली। एक्सक्लुझिव्ह ॲक्टनुसार कुठलाही बिझनेस नाही आहे। एक्सक्लुझिव्ह ॲक्ट म्हणजे मी ऑर्गन, CO2, ऑक्सिजन हे मी स्वतः सप्लाय करते। चिंतामणी सेल्स हे माझं स्वतःचं फर्म आहे, आणि या फर्मला जवळपास 2003 पासून मी सुरुवात केलेली, आणि आज ते मी त्याचं प्रोप्रायटरशिप हे माझं स्वतःचं आहे। इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस मी बिझनेस सुरू केला हा,
तर त्याच्यासाठी लायसन हवं असतं एक्सक्लुझिव्ह ॲक्टचं, आणि ते मला नागपूरला महालवर मिळालं. तर ते जे आमचे ऑफिसर होते त्यांनी माझं खूप कौतुक केलं, कारण त्यावेळेस मी खूप कमी वयाची होते. ते बोलले की ताई, आजपर्यंत मी एवढे लायसन इश्यू केले पण ते सगळे पुरुषांना केले, आणि एक महिला म्हणून तुम्ही आज आमच्या गावापासून तिथे नाशिकमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करता. तर त्यांनी माझं त्यावेळेस फार मोठं कौतुक केलं होतं, आणि तुम्ही व्यवसाय थांबू दिला नाही, आणि तो व्यवसाय मी अजूनही समोर चालू ठेवते आहे. एक्सक्लुझिव्ह ॲक्टमध्ये ते तर बिझनेस करतेच मी, पण सेफ्टी इक्विपमेंट्स मी सगळे सप्लाय करते. आज मी मोठ्या मोठ्या कंपनीची वेंडर आहे. महिंद्रा अँड महिंद्रा असेल, सिएट असेल. त्यानंतर हे सगळं काम करत असताना मी महिलांकडे पण अधिक लक्ष दिलं की काम जर केलं आपण तर त्या माध्यमातून तुम्हाला 2 पैसे मिळतील. मी एवढ्यावरच नाही थांबले, तर गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो आपण की रस्ते बनवणे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जर ब्रिफिंग जे म्हणतो ब्रिक्स जे असतात तयार करणारे आपल्या सिमेंटचे पाईप असतील, हे सुद्धा मी मॅन्युफॅक्चरिंग करते. त्यानंतर नागपूर स्मार्ट सिटीचं मी काम केलं स्वतः. ओम ब्रिक्स नावाची माझी काही कंपनी आहे, कतायनी नावाची माझी कंपनी आहे की जे मी रस्त्याची कामंसुद्धा करते. म्हणजे मी जी महिलांची पुरुषांची जी मक्तेदारी आहे, जे आपण समजतो की महिला या क्षेत्रात काम करू शकत नाही, पण ती मी ते खोडून काढलं. आज मी ते स्वतःमध्ये काम करते आहे, आणि आज तुमच्या माहितीसाठी सांगते 200 करोडचा माझा बिझनेस इयरली होतो आहे. फक्त आता कसं असते, चढ उतार असते, कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, पण मी माझ्या पद्धतीने माझे पार्टनर्स आहेत जे ते काम बघतात. आणि तुम्हाला मला एक सांगायला आनंद वाटेल की मी राजकीय क्षेत्रातसुद्धा काम करते, आणि त्या माध्यमातून माझ्याकडे बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत की त्या माझ्याकडे एक उद्योजिका म्हणून मी त्यांना कामसुद्धा देते. माझ्याकडे पण काम करणाऱ्या सगळ्या महिलाच आहेत, मी त्यांना महिलांना सांभाळते सुद्धा, आणि त्याचाच फायदा मी माझ्या संघटनेला आणि माझं जे काही काम आहे, जे माझं ॲम्बिशन्स आहे की काहीतरी महिलांसाठी करायचं, मला एकटीला बनून मला माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार नाही, तर मला सगळ्या महिलांना समोर न्यायचं आहे, सगळ्यांना उद्योजिका तयार करायचं आहे. आणि मी आता मागच्या 2-3 दिवसापूर्वीच आमचे मंत्री महोदय आहेत, परिवहन मंत्री, मी त्यांना पत्रसुद्धा दिलं की दादा, आपल्या एस टी महामंडळामध्ये आता चहाची जर स्टॉल म्हटली, आता तुम्हाला जर आश्चर्य वाटेल की महिला कशा चालवतील, पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी आता 2 ते 3 दिवसापूर्वी साहेबांना, म्हणजे आमच्या डेप्युटी CM जे आहेत आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही करा, त्यांची मनाई कुठल्याच गोष्टीला नसते. तर त्या माध्यमातून आम्ही आरोग्यमंत्री आणि परिवहन मंत्री, की जिथे क्राऊड असतो, तर आम्हाला फ्रँचायझी देणार आहे. आम्हाला चहाची फ्रँचायझी मिळते आहे, आणि ती चहाची फ्रँचायझी पंढरपुरी चहावाला देणार आहे. तर आम्ही हा विचार केला की पुरुषच कॅन्टीन लावतात, पुरुषच मग काम करतात चहा विकण्याचा, पण आता मी तो एक पायंडा हे घालणार की माझ्या महिलेला हक्काचं स्थान हे ST महामंडळात मिळेल. 10/10ची जरी भाडेतत्वावर तुम्ही देताय, किंवा आरोग्य विभागामध्ये 10/10ची तुम्ही देताय जागा, तर तिथे माझी महिला चहा विकेल, आणि त्याच्यापासून तिला 2 पैशाचं उत्पन्न होईल की जेणेकरून ती सक्षम होईल. माझा शेवटचा प्रश्न आहे की आज तुम्ही यशाच्या वाटेवरती आहात, श्रेय कोणाला देणार तुम्ही? हे बघा, सगळ्यात पहिलं श्रेय तर माझ्या आईवडिलांनी मला जन्माला घातलं, ते आईवडिलांना आहे. आणि लग्नानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये अशी परिस्थिती असते की घरातून माणसाचा सपोर्ट नाही, असं सगळ्या महिला सांगतात. पण मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते की माणसाला जर तुम्ही स्वतःला मी काय करते, मला काय करायचं आहे, हे जर तुम्ही स्वतःच्या लाईफ पार्टनरला जर समजावून सांगितलं, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. माझ्या लग्नाच्या 1 वर्षानंतर मी व्यवसाय सुरू केला, आणि त्या सगळ्याला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला. आणि त्याही पुढे मी ज्या समाजात वावरते, त्या समाजाचं मला काहीतरी देणं लागतं, आणि त्याच्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. म्हणून ते काहीतरी परतफेड करावी, म्हणून व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक महिला ही पुढे जावी, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा लक्ष्य आहे. धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत करण्यासाठी. तर या होत्या शुभांगी ताई, ज्यांनी महिलांना आवाहन केलं की न घाबरता तुम्ही पुढे या आणि आपलं नाव लौकिक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास, मी प्रियांका सिंग, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.